बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ. प्रकरण पहिले. डोक्यावरचं वैरणीचं गटळ जमिनीवर टाकलं आणि बायजा हाताचा आधार घेत छपराच्या कडेला रामकृष्ण हरी म्हणत बेतानं टेकली. तिचा जीव तहानेनं कासावी झाला होता आणि उन्हानं अंगाची लाही लाही झाली होती. बायजाचा आवाज ऐकून छपरात जनावरं हांबरू लागली. तिनं आणलेली वैरण कधी एकदा पोटात जात्या असं त्यांना झालं होतं. जनावरांचा आवाज ऐकून बायजा म्हटली, अरे ठावा हाय मला, तुम्ही भुक्यावलं हायसा ते. आलो आलो घालतो वैरण, वाईस तोंड बंद करा. बायजाच्या बोलण्यानं जनावरांनी तोंड बंद केली. माणसांपेक्षा बऱ्याचदा जनावरं शहाण्यागत वागत्यात हेच खरं. एवढ्यात घरात असल्या किसनानं आईचा आवाज ऐकला आणि पाण्याचा तांब्या घेऊन तो बाहेर आला. आई, कवा ग आलीस? हे घे पाणी पी, आज लई ऊन आहे बघ. असं म्हणून त्यानं पाण्याचा तांब्या बायजाच्या हातात टेकवला. वैर माझ्या लेकरा, आज लईच ऊन तावलंय. वळीव कोसळलं बघ 2 दिवसात. असं म्हणून बायजानं पाण्याचा तांब्या तोंडाला लावला आणि गटागटा पोटभर पाणी प्याली. किसनाला आई आली की अपार आनंद व्हायचा. दुसऱ्या दिवशी कामाला जाईपर्यंत तिच्याभोवती तो रेंगाळत असायचा. आई हेच त्याचं विश्व होतं. किसना वैरणीच्या गठळ्याला पाठ टेकून आईचा चेहरा न्याहाळत बसला. बायजाचा गोरा रंग उन्हानं करपला होता. तिनं लेकाच्या तोंडावरनं हात फिरवला. लय गुन्हाचं पाखरू हाय माझं. असं म्हणून बायजानं मायेनं कडाडा बोटं मोडली. माया लेक दिलखुलास गप्पा मारू लागले. तवर जनावरांनी गोट्यात हायदोस घातला. बायजा किसनाला म्हणाली, जरा सुद्धा मसरे कडकाडीत नाहीत, त्यासनी समद येळत लागतंय. उठ लेकरा उठ, गटळ सोडून वैरण टाकतो. आई, मी टाकतो वैरण त्यासनी, तू बस, आत्ताच आलीस ना. घे घटकाभर इसावा. नगे नगे, माझं मी वैरण टाकतो. किसना, तू तुझ्या अभ्यासावर ध्यान दे आणि मी आता इसावा घेईन ते तू मोठा ऑफिसर झाल्यावरच. असं म्हणून बायजा उठली. वैरणीचं गटळं सोडलं आणि गोठ्यात वैरण टाकायला गेली. किसनाच्या कानात बायजाचे शब्द घुमत होते. त्याच्या मनात विचार आला, आपल्याला ना शेत ना भात, आईने बा लोकाच्या रानात कामाला जात्यात, त्यासनी मिळालेल्या पैशावर आपलं पोटपाणी चालतंय. मी आता 10वीला आहे, 9वीपर्यंत मी बी लोकांच्यात कामाला जात होतो. आईबाला हातभार लावत होतो आणि आता ते बी बंद झालंय. कसं माझा आईबाप कॉलेजची फी भरणार? माझा कपडा लत्ता पुस्तक एसटीसाठी पैसे कुठून देणार? असे अनेक विचार किसनाच्या डोक्यात घोळत होते. किसनाचे आई वडील तिन्ही ऋतूत कामाला जात होते. दोघांचं बी स्वप्न होतं किसनाला ऑफिसर करायचं आणि मगच आपण विश्रांती घ्यायची. आपल्या नशिबाला 18 दारिद्र्य आलंय तसं लेकराच्या आयुष्याला नग. आपलं आपल्या संग, हा विचार दिवस रात्र बायजा आणि भीमा म्हणजे किसनाचा बा करीत होते. सणासुदीला किसनाला नवी कापडं मिळायची, पण बायजा मात्र शेजारच्या आयाबाईने दिलेल्या जुन्या साड्या अंगावर लिहायची. फारच पाटल्या की त्यांना ठिगळ लावायची. भीमाच्या धोत्राला आणि बंडीला पण ठिगळच लावलेली असायची. किसना म्हणायचा, अगं आई, या सणाला मला नग नवा सदरा, तुला आणि बाला नवी कपडे घ्या. पण बायजाचं उत्तर ठरलेलं असायचं, लेकरा शिकून मोठा हो, ऑफिसर हो, मग घे की मला तुझ्या बाला म्हणशील तसली कापडं. यावर किसना म्हणायचा, अगं आई, मी कधी ऑफिसर होणार आणि तुम्हासनी कधी कापडे घेणार? मी घेईन तेव्हा घेईन. आत्ताचं बघ, तुम्ही दोघं ठिगळे लावलेली कापडं घालतायसा आणि मला कशाला नवी कापडं पाहिजेत?
मग बायजा म्हणायची, अरे किसना ठिगळ लावलंय म्हणून काय झालं, अंग झाकायचं आहे ना कापडाने. मग बायजाच्या या प्रश्नाचं उत्तर किसनाकडे नसायचं. किसना शाळेत हुशार होता. बायजांनी भीमानं या पोराचं सोनं करायचं असा चंगच बांधला होता. रात दिवस दोघं ढोरा घेत राबत होती. पै पै पोरासाठी जमीत होती. एके दिवशी सायंकाळी बायजा चुलीपुढं बसून भाकरी करीत होती. भीमा अजून शेतात आला नव्हता. किसना आईच्या पुढ्यात बसला आणि तिला म्हटला, आई, लई भूक लागल्या, थांब, एवढी भाकरी करतो आणि तुला वाढतोच. आज तू मला घास भरवायचास तरच मी खाणार. किसना हट्ट करू लागला. किसनाचं लाड पुरवताना बायजाला खूप आनंद व्हायचा. तिनं जेवणाचं ताट केलं, लेकाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला भरवू लागली. इतक्यात भीमा रानात आला. मसरांच्या आवाजावरनं बायजानं आणि किसनानं भीमा आला हे तारलं होतं. किसना म्हटला, आई, बा आला वाटतं. वय लेकरा, म्हणूनच मसरा हमरा आल्यात. भीमा घरात आला. किसनाला बायजा घास भरवत होती. ते पाहून भीमा हसत म्हटला, बायजा बाई, किसना काय बारका आहे होई, तिला चालायला लागली असते. अव पोरं किती जरी मोठी झाली तरी आई बाला ती बारकीच असत्यात. वय वय, खरं आहे तुझं. माझी आई बी मी मोठा होईस तवर का मला अशी चालत होती. आईच्या आठवणीनं भीमाचं डोळं पाणावलं. भीमानं किसनाच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि पाणावलेलं डोळं धोत्राच्या सोग्यानं पुसलं. खरंच आईचं प्रेम दिसून येतं, पण बापाचं प्रेम त्याच्या हृदयात दडलेलं असतं. ते समजूनच घ्यावं लागतं. रात्रीचं बायजाचं आणि भीमाचं जेवण झाल्यावरच किसनाला अभ्यासाला चिमणी मिळत होती. चिमणी म्हणजे राखीलचा छोटा दिवा. किसना दारात बसून रात्री उशीरपर्यंत अभ्यास करायचा. किसनाचं घर झोपडीवाजा होतं. तसं पाहायला गेलं तर छोटंसं कुडाचं छप्परच होतं. छपराच्या परसात म्हसरं बांधलेली होती आणि पुढं पैस अंगण होतं. आई बा जेवायला बसली होती. तिथनं किसना सारखा येरजाऱ्या घालत होता. ते पाहून बायजा म्हणाली, अरे किसना, वाईज कड काढ, जेवून झाल्यावर तुला चिमणी देतो, मग अभ्यास कर. किसनाच्या मनातलं आईनं बरोबर ओळखलं होतं. किसना म्हटला, आई, तुला कसं कळलं मला दिवा पाहिजे ते? अरे पोरांच्या मनातलं आईला बरोबर कळतं. किसनाच्या मनात विचार आला, बाला बी माझ्या मनातलं सारं कळत असेल काय? पण बाला विचारायचं धाडस किसनाकडे नव्हतं. बायजा म्हटली, किसना, घटकाभर विश्रांती घे, तवर तुला चिमणी आणून देतो. आणि लई येळ जागू न गस. काल मावळ तिला शुक्राची चांदणी उगवपत्र तू जागा होतास, तिथनं पुढं 2 तासातच उजाडते लेकरा. आता तुझी परीक्षा जवळ आली हा, तेव्हा तुला पुरती झोप पाहिजे बाबा, नाहीतर आजारी पडशील. तसं नको व्हायला. आईचं काळीच बोलत होतं. किसना दारात जाऊन जमिनीवर पहुडला आणि आकाशाचं निरीक्षण करू लागला. काळ्या भोर आकाशात असंख्य चांदण्या चमकत होत्या. ताऱ्याने नभांगण फुलून गेलं होतं. किसना मनात म्हटला, ह्या ताऱ्यांप्रमाणेच आपण ही कर्तृत्ववान आणि तेजस्वी बनायचं. मग सारं जग ही माझ्याकडे असंच कौतुकानं पाहिल आणि माझ्या आईबाचं पण कौतुक करतील. एव्हाना बायजा चिमणी घेऊन बाहेर आली होती. किसना, लेकरा आहे की चिमणी, बस अभ्यासाला. पण किसनाचं आईच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्याची तंद्री लागली होती. बायजाने त्याला हलवलं आणि म्हटली, बाळा, कसला एवढा विचार करतो यास? किसना भानावर आला व म्हटला, कसला नाही. बरं, आता बस बघू अभ्यासाला, मला अजून जनावरांनी वैरण घालायच्यात. असं म्हणून बायजा घरात गेली. किसनानं चिमणी घेतली आणि अभ्यास करू लागला.
बायजा आणि भीमा उन्हाळ्याचा दिवस असल्यानं दारातच झोपत होते. बायजा झोपेतच अधूनमधून म्हणायची, किसना झोप आता, झोप, सकाळ कर म्हणस अभ्यास, परीक्षा जवळ आली आई, तू झोप ग, अजून थोडा वेळ अभ्यास करतो आणि झोपतो, असं किसना म्हणायचा. कधी कधी दप्तराच्या ढिगाऱ्यातच किसनाला झोप लागायची. मग बायजा त्याच्या मांडीवरचं पुस्तक बाजूला करायची आणि त्याला नीट अंथरुणात झोपवायची. 10वीच्या परीक्षेला 2 महिने अवधी होता. अजून 1 महिन्यानं किसनाची पूर्वपरीक्षा होती. पूर्वपरीक्षा झाल्यावर त्याला अभ्यासाकरता सुट्टी लागणार होती. पहाटेला जेवण खाणं, मसरांची व्यवस्था करून बायजा आणि भीमा दिवस उगवायला दुसऱ्याच्या शेतात कामाला जात होते. कधी कधी भीमा 2 पारखी कामाला जात होता. 2 पारखी म्हणजे एकाच दिवशी 2 दिवसांचं काम करणं होय. मग पगार पण त्याला 2 दिवसांचाच मिळायचा. बायजा मात्र 1च पारखी कामाला जात होती. कारण जनावर आणि किसनाचा अभ्यास तिच्या डोळ्यासमोर सतत दिसायचा. दुपार झाली की किसना आईच्या वाट्याकडे डोळं लावून बसायचा. आई घरात आली की किसनाला अख्खं विश्व ओंजळीत असल्यागत वाटायचं. तो आईच्या मांडीवर झोपायचा. मग अवघं सुख त्याच्या अवतीभोवती विराजमान व्हायचं. आज दुपारचा प्रहर उलटला तरी बायजा घरी आली नव्हती. किसना दारातनं घरात आणि घरातनं दारात सारखा येरजाऱ्या घालीत होता. वेळ होऊन गेली तरी मालकीन अजून आली नाही म्हणून जनावरही हांबरू लागली. किसनाच्या जीवाची घालमेल सुरू झाली. तवर दारातून वैजंता म्हणजे बायजाची मैत्रीण किसनाला जाताना दिसली. किसनानं ए मावशे म्हणून वैजंताला हाक मारली. ती थांबली, म्हटली, का रे किसना? अगं माझी आई अजून आली नाही, दोघी बरोबर जाताना हो कामाला म्हणून विचारलं. अरे आज आम्ही वेगळ्या वेगळ्या रानात गेल्यालो, येईल ती एवढ्यात येईल, असं म्हणून वैजंता चालू लागली. इतक्यात किसनाला वरतीकडनं बायजा येताना दिसली. किसना पळतच आईकडे गेला, तिला बिलगला. बायजानं एका हातानं डोळ्यावरचं गठळं धरलं आणि एक हात किसनाच्या पाठीवरनं फिरवला. आई, इतका का उशीर झाला तुला? येळ करत जाऊ नकस, लवकर येत जा. जनावर कधीपासून हांब राहिल्यात, मला किती काळजी वाटत होती. असं काय बाई किसना श्वास न घेता बोलत होता. अरे किसना, वाईस थांब, दम घेऊन बोल, हे मी येतोयाच की. जरा येळ लागला म्हणून एवढं घाबरायचं वय रे लेकरा. चल. दोघं घराजवळ आली. बायजानं वैरणीची गठळे खाली टाकल्यावर त्यातली सकाळी फडक्यात बांधून दिलेली भाकरी बाजूला पडली. ते पाहून किसना म्हटला, आई, भाकरी खाल्ली नाहीस होय? नाही बाबा खाल्ली. का ग आई? अरे आज लई उन्हाचा रख होता, उसात अंगाची लाही लाही झाली, 4 पाती भांगलायच्या राहिल्या होत्या. वळवाचा पाऊस लागला तर उद्या खुरपं चालायचं नाही म्हणून मालक म्हटला, बायानो अर्धा पगार जादा देतो, सपवा त्या पाती. म्हणून मग समद रान खुरपलं आणि जेवत बसलो असतो तर अजून वेळ झाला असता म्हणून नाही खाल्ली भाकरी. आईच्या बोलण्यानं किसनाचं डोळं पाण्यावलं. तिचा चेहरा किसनानं दोन्ही हातात धरला आणि म्हटला, आई, तुझं आणि बाचं किती हाल होत्यात. आधी तुम्ही पोटाला खात जावा आणि मग काम करत जावा. बायजानं पदरानं किसनाचं डोळं पुसलं आणि वैरणीचं गठलं ओढत नेऊन गोठ्यात ठेवलं. जनावरांना बायजा आल्याचा सुगावा लागला होता. ती एकसारखी हमरत होती. बायजानं जनावरांनी आवाज दिला, आलिया आलिया, मी तुम्हासनी आणलाय खुराक. बायजाचा आवाज ऐकून जनावरं शांत झाली. किसनानं त्यासनी गठळं सोडून वैरण घातली, पाणी पाजलं आणि येऊन आईजवळ बसला. म्हटला, आई, आता तू पण भाकर खा. उन्हानं जीवाची काहिली झाल्या बघ, जीव कासावी झालाय. भाकर खायला मनच होईना लेका. आई, खा ग भाकर, जाईल तेवढी खा, पण खा. बायजा होय म्हटली आणि लेकराबरोबर गप्पा मारत भाकर खाऊ लागली.
लेकरा, मी तुला म्हटलं नव्हतं 2 दिवसात वळीव कोसळल म्हणून. आज वळीव कोसळणार बघ. धरणी आई लई लई तापली या. गुरं ढोरं पिकं पान फूल उन्हानं करपायला लागल्यात बाबा. त्यासनी जरा गारवा पाहिजेच बघ. धरणी आई लई तापली या. गुरं ढोरं पिकं पानं फुलं उन्हानं करपायला लागल्यात बाबा. त्यासनी जरा गारवा पाहिजेच बघ. तुझ्या बानं पण आज लवकर यायला पाहिजेत. आधीच अंगात कणकण हाय, त्यात पिजला तर दवाखान्याला पैका कुठनं आणायचा. बायजा काळजीच्या सुरात बोलत होती. बाळाला पण कामाचा लई त्रास होतो या. आई, खरंच बाण आज लवकर यायला पाहिजे. किसना म्हटला. माया लेकरांचं बोलणं चालूच होतं. इतक्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटला. सगळं आसमंत धुळीनं माखला. झाडं कडाडा मोडून पडू लागली. लाईटीच्या तारा वाऱ्याच्या तडाख्यानं तुटून खाली पडल्या. घरावरचं पत्र कौलं उडून गेली. झोपड्या खोपी जमीनदोस्त झाल्या. आकाश तर काळ्या कुट्ट ढगांनी झाकोळलं आणि विजांचा नंगा नाच चालू झाला. त्या जीवाच्या आकांतानं कडाडू लागल्या आणि बऱ्याच ठिकाणी कोसळल्या. त्यांच्या आवाजानं जनावरांनी गोठ्यात हायतोच घातला. काहींनी दावी तोडली आणि बाहेर येऊन सैर बाहेर झाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.